इलाजामध्ये काय गरजेचं आहे ते ठरवावं आणि इलाज सुरू करावा. व्हायरल हे सौम्य असतं, मध्यम असतं आणि जास्त तीव्रतेचं असतं. सौम्य जो असतो तो आपोआप हळूहळू बरा होतो. साधी सर्दी असते, आराम केल्याने बरी होते. पण मध्यम आणि जास्त तीव्रतेची आजाराची लक्षणं जसं आपण आता चर्चा केली, ती धोकादायक असते आणि डॉक्टरांना दाखवूनच आपण पुढे नक्कीच इलाज सुरू करावा. पल्स ऑक्सिमीटर म्हणजे हा ॲपरेटस. या ॲपरेटसमध्ये आपण आपल्या हृदयाची गती आणि आपल्या ऑक्सिजनचं प्रमाण बघू शकतो आणि त्याच्यावरून आपल्याला आजाराचं स्वरूप जास्त तीव्र असेल, जसं आपल्याला दम लागत असेल, धडधड होत असेल, असं असेल तर ह्या ॲपरेटसमध्ये आपल्याला हे कळतं की आपलं ऑक्सिजन नॉर्मल आहे का नाही, आपली हृदयाची गती नॉर्मल आहे का नाही, जास्त तीव्रतेची लक्षणं असताना. अशा केसमध्ये जर ऑक्सिजन 90पेक्षा कमी किंवा 94-95पेक्षा कमी लागत असेल, हृदयाची गती 100पेक्षा जास्त किंवा 110पेक्षा जास्त आणि किंवा 50पेक्षा कमी, 60पेक्षा कमी असं होत असेल तर ह्याच्यात धोक्याचे चिन्ह असणं समजलं जातं आणि अशा केसमध्ये त्वरित डॉक्टरांना दाखवून आपल्याला न्यूमोनिया तर होत नाही आहे याचं पण खात्री घेऊन ॲडमिट होऊन इलाज सुरू करावा असं ॲडवाइज्ड आहे. आजाराचं स्वरूप व्हायरल असल्यामुळे किंवा बॅक्टेरियल सोबत असल्यामुळे दोन्ही इलाज एकत्र करायची गरज आहे का नाही हे आपल्या डॉक्टरांना ठरवून आपण ठरवावं आणि तपासण्या त्याच्या हिशोबानं करून घ्याव्या. धन्यवाद. थँक्यू.